माझं नाव यशोदा जांभोळे. मी आज आपल्यासमोर श्री वसंतराव फुटाणे सर यांचा परिचय देत आहे. वसंतराव फुटाणे सर हे अशिक्षित पण संस्कारी शेतकरी कुटुंबात जन्माला आले. लहानपणापासूनच त्यांना शेतीची आवड होती. गेले 42 वर्षापासून ते सेंद्रिय शेती करीत आहेत. विद्यार्थी दशेतच ते बाबा आमटेंच्या सोमनाथ येथील श्रमसंस्कार छावणी आणि त्यानंतर शांती सेनेच्या शिबिरात सहभागी झाले. बाबा आमटे, दादा धर्माधिकारी, यदुनाथ तथ्थे, मामा क्षीरसागर, गंगाप्रसाद अग्रवाल आदी जीव लावणाऱ्या महानुभावांशी त्यांचा घट्ट परिचय झाला. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनात ते जुळले. पुढे आणीबाणी आली तेव्हा त्या काळातील अनुभवही महत्त्वाचे होते. आणीबाणीनंतर जनता सरकारच्या काळात प्रौढ शिक्षण या शासकीय कार्यक्रमात वसंतराव सहभागी झाले. त्यातून असरकारी कार्यक्रमही असरकारी होत आहे या काकासाहेब कालेलकरांच्या वाक्याची प्रचिती आली. 1981 साली सुंदरलाल बहुगुणांशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांच्यात वृक्षप्रेम जागे झाले. 1983 ते 84 मध्ये ते शेतीकडे वळले व रसायनाशिवाय शेती सुरू केली. याच काळात फुकुओकांचे एका काळातून क्रांती हे पुस्तक वाचण्यात आले आणि शेतीची योग्य दिशा त्यांना मिळाली. गांधींची आत्मकथा, गीता प्रवचने, स्थितप्रज्ञ दर्शन, शिक्षण विचार, मधुकर अशा सर्वोदय साहित्याचा आणि दलित आत्मकथनांचा त्यांच्यावर प्रभाव राहिला आहे. सध्या पारंपरिक बियाणांचे संवर्धन, माती पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय नैसर्गिक शेती प्रात्यक्षिके इत्यादींसाठी ते सक्रिय आहेत. शेतकरी आत्महत्यांचा कापूस पट्ट्यातील प्रश्न सुटवण्यासाठी ग्रामीण क्षेत्रात कापूस ते कापड प्रक्रिया सुरू करणे आणि त्यातून ग्राम स्वावलंबन असा प्रयत्न करीत आहेत, असा त्यांचा परिचय आहे. धन्यवाद. परिचयामध्ये संक्षेपात बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. त्यातली सुरुवात जी आहे तर म्हणजे मी कोणत्या घरात जन्माला आलो ती माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या कुटुंबामध्ये कधीही माझ्यावरती असा प्रसंग आला नाही की जा रे सांग आपल्या घरात ही वस्तू नाही आहे, ती असते. पण मुलांकरवी आपण काही गोष्टी बोलून खातो. कोणाला नकार द्यायचा असेल तर, किंवा जा तंबाखूची पुडी, बिडी काडी घेऊन ये, दारू तर सोडाच. तर ही गोष्ट माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. माणसं कशी घडतात तर ते अगदी अशिक्षित असलं तरीही म्हणजे असे का घरं. एरवी मी जर अशा दुसऱ्या घरात जन्माला आलो असतो तर हे माझं भाग्य असं मी समजतो. मी काय करावं, शेतकरी व्हावं की डॉक्टर व्हावं, किंवा डॉक्टर व्हायची संधी भरपूर होती. पण तुला जे करायचं ते कर. स्वातंत्र्य होतं, म्हणजे शिक्षण निवडायचं हा एक भाग झाला. पण त्याच जोडीला जेव्हा थोडंसं इकडे गांधी विनोबांचं वारायला लागलं तेव्हा पोरगा बिघडला आहे. आत्ता बिघडतोय, चुकीच्या मार्गाला जातो आहे. बाबा आमटेच्या सोमनाथ छावणीत जाण्यासाठी तेव्हा आमच्या गावापासून 30 रुपये जाण्या-येण्याला पुरेसे होते. मी म्हटलं जातो मी, तर कुठे चालला माहीत नाही, भलतीकडे भटकला तर काय होईल. पण तरी मी शेवटच्या घडीला हट्ट केला तर माझ्या हातात 30 रुपये ठेवले गेले आणि खूप बरं वाटलं मला की वेगळं जग मला पाहायला मिळतं आहे. पण पुढची महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा लक्षात आलं की आपलं पोरगं चुकीच्या दिशेनं जात नाही आहे, तर मग त्या कामाला मदत करायला ही मंडळी पुढे आली. मग आमच्या गावामध्ये जेव्हा अगदी अशी बाहेरची माणसं यायला लागलीत, आम्ही गावात शिबिरं घ्यायला लागलो, तर आनंदानं सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करणे. आणि इमर्जन्सीमध्ये बरं का, इमर्जन्सीमध्ये SM जोशी मोकळे होते, बाकी सगळ्यांना आतमध्ये टांबलेलं होतं. तुम्हाला ते सगळं माहिती असेल. तर आमच्या गावात SM जोशीचा कार्यक्रम झाला, ते काही काळ आमच्याकडे राहिलेत. त्यानंतर आमच्या मागे आणखी जे काही लागलं ते लागलं, त्याच्या आधी लागलेलं होतं हा भाग सोडा. पण त्याचा आमच्या अशिक्षित पालकांना खूप अभिमान होता. हा जो भाग आहे म्हणजे शिक्षित माणसं आणि अशिक्षित माणसं, पण शिक्षित म्हणजे असतातच असं नाही.
तर हे माझं भाग्य मी समजतो. माझं खरं शिक्षण जेव्हा मी सेवाग्राममध्ये पवनारमध्ये आलो, कशासाठी तर गांधी तर वाचलं आहे, पण ते प्रत्यक्षात आचरण कसं करायचं बरेच प्रश्न मनामध्ये निर्माण होत होते. तर त्यातून मार्ग ते सुटले. म्हणजे खरं शिक्षण तिथून सुरू झालं. कॉलेजमध्ये तर फार जड गेलं, कारण म्हणजे चुकीच्या गोष्टी डोक्यात घालणं असं सगळं होतं. आणि मला शिक्षण सोडायचं आहे असं मी जेव्हा म्हटलं तेव्हा बाबा असं कशाला करतो, नाईलाजमधून मला त्याला म्हणजे डोक्यावरती ते ओझं व्हावं लागलं. पण त्याचा मुळीच फायदा झाला असंही नाही असं मी म्हणेल, कारण ते ओझं व्हावं लागलं. आणि आज वाईट अर्थ वाटतं की ती शिक्षण पद्धती आधी तशीच आहे. जयप्रकाश नारायणांनी मला वाटतं 1970मध्ये शिक्षणात क्रांती नावाचं आंदोलन सुरू केलं होतं. तर काम और ज्ञान में अलगाव क्यों, जीवन और शिक्षण में दीवार क्यों, हा एक नारा होता तेव्हा. तर 70 साली JPंनी सुरू केलेलं आंदोलन, तेव्हाची स्थिती आणि आताची स्थिती असं जर म्हटलं, मला वाटते आपण आहोत तिथेच आहोत किंवा आणखी आपण मागे गेलेलो आहोत. म्हणजे अनेक सरकार आली, पण कुठल्याही सरकाराने काही हा मुद्दा गांभीर्यानं घेतलेला नाही. विनोबांचं शिक्षण तत्व आणि व्यवहार हे आत्ताचं टायटल आहे. आधीचं टायटल होतं शिक्षण आणि विचार. आत्ता आपण नैतालीविषयी मगाशी बोललो, सुषमाताई बोलल्या, ते पुस्तक माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी आपले डोळे उघडणारं आहे. तर त्यातलं एक मला वाटतं मधुकरमध्ये आहे किंवा कदाचित शिक्षण विचारमध्ये असेल. तर दादा धर्माधिकारी नई तालीमचा वर्ग घेत होते आणि विनोबा तिथे गेलेत. विनोबा मुलांना प्रश्न विचारायला लागलेत. हे बरोबर आहे ना? तर दादा म्हणाले की आडातच नाही तर पोहरात कुठून येणार. हा विनोबांना दादांनी केलेला प्रश्न. तर त्यावरती विनोबा नाही सॉरी दादांनी म्हटलं विनोबांना, पण त्यावरती विनोबा काय बोललेत, दादा तुम्ही खूप अहंकारी दिसता. दादा धर्माधिकारींना विनोबांनी अहंकारी म्हणावं म्हणजे काय. पण मग पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे की दादा तुम्ही आड नाही आहात, तुम्ही दोर आहात फक्त. हा जो मुद्दा आहे ना, ही दृष्टी आपल्याला कुठून येते. तर म्हणून आपल्याला गांधीसोबत विनोबाही अभ्यासला पाहिजे. आज विनोबांकडे खूप दुर्लक्ष होत आहे. आजचे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न धार्मिक प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, शैक्षणिक असतील, ग्रामव्यवस्थेचे असतील, तर या अंगाने आपल्याला विनोबांचं साहित्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे खूप खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. दुर्दैव असं आहे की आज ग्रामसेवा मंडळ जिथे मी थोडाफार वेळ देतो आहे, तर त्या संस्था डबघाईला आलेल्या आहेत आणि त्या संस्थांवरती कब्जा करण्याचे प्रयत्न चारी बाजूनं सुरू आहेत. त्या संस्था वाचवणं, कारण विनोबांची साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणारी संस्था टिकवणं हे आजच्या घडीला आपलं परम कर्तव्य असं मला वाटतं. गांधी आणि विनोबा ह्या माणसांनी मूलभूत गोष्टींचा विचार आधी केलेला आहे. म्हणजे अगदी म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी मूलभूत आहे. आज आपण पर्यावरणाविषयी बोलतो, पण पर्यावरण म्हणजे अन्न वस्त्र निवारा या हवा माती पाणी याच्या पलीकडे आहे तरी काय. अगदी दादांच्याच शब्दात सांगायचं तर आम्हाला दादांसोबत 8-10 दिवस राहण्याची संधी मिळाली होती उरुळी कांचनला. तर दादांचं साहित्य मी म्हणेल की आपण अगदी वाचलंच पाहिजे. तुम्ही सगळं उपलब्ध करून देऊ शकता. तर विनोबांच्या विषयी बोलत होते, नाही गांधींविषयी, की गांधी कुठेतरी आपल्या गंगेच्या काठी होते आणि भरपूर पाणी होतं तिथे.
तर कुणीतरी विचारलं की बापू यहाँ तो बहुत सारा पानी, एक लोटा ही क्यों आप ले रहे हैं मुँह धोने के लिए? तर गांधींच्या तोडून काय निघालं? पाणी व जल विभूती आहे. म्हणजे ही त्यांची दृष्टी जी होती ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसते. अगदी काकासाहेब कालेकरांनी एका दतून काडीच्या ऐवजी एक मोठी काळी फांदीच आणली. मग गांधी म्हणाले की ती पण हिंसाच आहे. तर हा जो दृष्टिकोन आहे, ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये कशा पोचतील तर याच्यासाठी आणि खार म्हणजे आता तरुण पिढीपर्यंत, बालकांपर्यंत एक कसं पोचावं, तर मला वाटतं बहुरूप काळामध्ये पोहोचवला पाहिजे. आता माझ्या काळामध्ये मी लहान असताना गांधींविषयी खूप खूप चुकीचं माझ्या कानावर येत होतं. अगदी कधी पद्धतशीरपणे तो प्रचार होत होता ना. म्हणजे मी शाळेमध्ये 1965 दरम्यान जे काही ऐकत होतो, म्हणजे माझ्यासारखा माणूस जेव्हा वेगळा विचार करायला लागतो तर मी त्यांच्या दृष्टीनं अतिशय अव्यवहारी माणूस, मूर्ख माणूस बरं का. पण आज हवा बदलली आहे. सगळीकडून चारी बाजूने जेव्हा आज गांधींविषयी बोललं जातं तेव्हा आज ही गरज आहे आपली की आपल्याला बालकांपर्यंत गांधी पोचवला पाहिजे. आणि मला वाटतं त्यासाठी वयोगट जो आहे 5वी आणि 6व्या वर्गातली मुलं, आम्ही जर मुलांमध्ये प्रयोग केले तर त्यात आम्हाला दिसतं की हा वयोगट म्हणजे 7वी नंतर थोडासा बदलायला लागतो. तर आम्ही आमच्या शेतावरती हे प्रयोग केलेले आहेत आणि पोरांना निवासी आपण ठेवलं. तर मधल्या काळात ते आम्ही दुसरीकडे गेलो आणि ते सुटून गेलं, पण ते मला हाताशी धरावंसं वाटतं. मगाशी जे निसर्गोपचाराविषयीचं सत्र झालं अतिशय सुंदर सत्र होतं. धन्यवाद डॉक्टरांना. आता त्याचा पुढचा मुद्दा असा आहे की आजच्या घडीला आपलं अन्न दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत आहे. भूजल पण प्रदूषित होत आहे. हे कशामुळे होतं आहे तर शेतीत वापरल्या जाणारं आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान एका बाजूला आणि तंत्रज्ञान दुसऱ्या बाजूला. आजच्या घडीला आपण विज्ञानाच्या पलीकडे तंत्रज्ञानाच्या युगात राहतो आहोत आणि विज्ञान बाजूला पडत आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञानच पोचवलं जातं आहे. ते खोटं असतं, त्याच्यातून खूप लबाडी असते आणि ते अत्यंत विनाशकारी आहे. आपण पंचमहाभूताविषयी बोलतो तर आपण त्यातलं काय सगळं विषारी करतो आहोत ना. तर निसर्गोपचार ही जीवनशैली आहे आणि आंशिकदृष्ट्या तो उपचारसुद्धा आहे. दोन्ही गोष्टी आहेत. पण ज्याच्या आधारे आपण हे करतो आहोत ह्याच गोष्टी दिवसेंदिवस विषारी होत आहेत. सेंद्रिय शेतीच्या नावाने, नैसर्गिक शेतीच्या नावाने, ॲग्रो इकॉलॉजी इत्यादी इत्यादी या नावाने एकीकडे काही थोड्याफार गोष्टी होत आहेत. पण दुसरीकडे दुसरं जे लॉबिंग आहे ते पॉलिसी लेवलवरती सुद्धा इतकं भयंकर आहे. आता तुम्ही वाचत असाल HTBT म्हणजे हर्बिसाईड टॉलरंट बीटी कॉटन. हर्बिसाईड म्हणजे तणनाशकं. आता तणनाशकं सहन करू शकतील असं बियाणं जेनेटिकली मॉडिफाईड पद्धतीनं निर्माण करायचं. मग शेतकरी ते मागतायत असं म्हणायचं. म्हणजे आज अशा बातम्या खूप येत आहेत, जबरदस्त लॉबिंग आहे. अरे पण ते तंत्रज्ञान किती भयानक आहे. आता 4 दिवसापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 2002 साली बीटी कापसाला मान्यता सरकारने दिली. त्याच्या आधी ते गुजरातमध्ये इल्लिगली मोठ्या प्रमाणावरती पसरू दिला गेला. त्यानंतरचा जो इतिहास आहे 2002 ते 2025 आताचा हा जरा थोडा शोधा. सुशिक्षितांनी हे सगळं समजून घेतलं पाहिजे, कारण शेतकरी ते नाही समजू शकत. तो फक्त आणि फक्त कृषी सेवा केंद्राच्या भरोशावर काम करतो आणि हा कृषी सेवा केंद्रवाला
जो आजच्या घडीला शेतकऱ्याचा गुरु आहे तो कंपनीचा एजंट आहे. मोन्सॅन्टो, बायर, डाऊ, डुपॉन्ट, सिंजेंटा, केमचायना या 6 कंपन्यांच्या 3 जोड्या आहेत आणि या 3 जोड्या संपूर्ण जगातल्या कृषी व्यवस्थेवर नियंत्रण करून आहेत. त्यांचा पहिला अजेंडा काय आहे की तुमच्या बियाण्यावरती कब्जा मिळवायचा. त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय म्हणजे क्षेत्रामध्ये उपयोग आहे, युनियन फॉर प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट जेनेटिक रिसोर्सेस वगैरे 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 असं सगळं काय काय ते आहे. आत्ताच्या घडीला कायदे पण असे होत आहेत, म्हणजे ते कायदे करून घेतल्या जात आहेत की तुम्ही तुमचं बियाणं पुन्हा वापरायचं नाही, कंपनीकडूनच विकत घ्यायचं. हे कायदे काही देशांमध्ये झालेले आहेत, भारतातही होऊ घातलेले आहेत. पण मग तिथे काही ज्या सिव्हिल सोसायटीज काम करत आहेत, एक ग्रुप काम करतो आहे, GMP इंडिया ग्रुप आहे, जो आशा नावाचा ग्रुप आहे, अलायन्स फॉर सस्टेनेबल अँड होलिस्टिक ॲग्रिकल्चर. या ग्रुपमध्ये जे काही लोक जोडले गेलेले आहेत, ज्याला देशाची चिंता आहे, देशातली अन्न सुरक्षा आणि सुरक्षित आहार 2 गोष्टी आहेत ना, हे व्यवस्थित चालावं, अन्न सुरक्षाही राहावी. म्हणजे फूड सिक्युरिटी जशी आपण मानतो तशी सेफ फूडसुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. तर एक गोष्ट तुम्ही दुर्लक्षित करतात, सेफ फूड नाही. म्हणजे लोकांना विषारी खाऊ घालू आपण, कसं काय तुम्ही विषारी खाऊ घालता आणि आरोग्याचा विचार केव्हा करणार आहात? बरं, याची गरज आहे का? अन्न सुरक्षेसाठी सुरक्षित आहार आपल्याला बाजूला ठेवावंच लागेल अशी स्थिती आहे का? अशी मुळीच नाही आहे. कारण सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा रासायनिक शेतीपेक्षा जास्त उत्पादन घेतलं गेलेलं आहे. ही परिस्थिती आज आहे, पण तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. आपल्या देशातली धोरणं ही शेतीची धोरणं नैसर्गिक संसाधनांचं जतन करणारीच असावी. हवा, माती, पाणी. आता याच्यामध्ये शेतीची सुरुवात ही मातीपासून होते आणि मातीचं आरोग्य हे आपल्याला जपता येऊ शकतं कुठल्याही प्रकारची अशी घातक रसायनं न वापरता. पण तिकडे दुर्लक्ष होत आहे. आता मागलं जे छत्तीसगडचं सरकार होतं बघेलांचं, तर त्यांनी एक चांगला उपक्रम राबवला होता. पशुधनापासून आपल्याला जे मुद्दाम मी मूत्र म्हणतो, पशुमूत्र, गोमूत्र नाही म्हणत, कारण गोमूत्र म्हटले की आणखी भलतंच ते काय काय होऊन जातं. अरे कुठल्याही प्राण्याचं मूत्र असो दे ना, शिवांबूसुद्धा ते जमिनीला आवश्यकच आहे. तर ते मूत्र जे आहे हे मूत्र जर तुमच्या शेतात गेलं तर तुम्हाला चायनाकडून युरिया मागवायची गरजच काय? त्यासाठी तुम्ही शेतकऱ्याला गोठे पक्के करण्यासाठी मदत करा आणि ते जाऊ द्या. हे चीनने केलेलं आहे. चीन आज पुढे जाण्याचं मुख्य कारण काय आहे की त्यांच्या सार्वजनिक स्थळांमध्ये जे काही मूत्र जमात होतं ते टँकरनी त्यांनी शेतामध्ये पोचवण्याची व्यवस्था केलेली, त्यातून ते समृद्ध झालेत ना. तर आज आपल्या देशामध्ये चीन कडून आपल्याला घेण्यासारखं जे ते आपण घेत नाही आहोत. आता बायोमास मॅनेजमेंट हा दुसरा मुद्दा आहे. तुमच्या देशातला पालापाचोळा, काडी कचरा हाही कुठेही पेटवायला जाऊ नये. तो शहरातला असेल, विद्यापीठातला असेल, तुमच्या बंगल्यातला असेल, शेतातला असेल, तो शेतात परत गेलाच पाहिजे. कारण त्याच्यापासून जे खत तयार होईल ते खत जमिनीतल्या जीवाणूंचं भोजन आहे आणि जमिनीतले जीवाणू शेती करत आहेत, गांडूळ शेती करत आहेत, बुरशी शेती करत आहेत. त्यांच्याशिवाय तुमची शेती शक्य नाही आहे. हे वास्तव आहे आणि दुर्दैवानं ह्या बाबतीत आपला कृषी विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करतो आहे या सगळ्या मूलभूत बाबींकडे. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. एकीकडे तुमच्या देशामध्ये तांदूळ ठेवायला जागा नाही आणि दुसरीकडे तुम्ही तेलबिया आयात करतात. आत्ता मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावरती कशासाठी प्रोत्साहित केल्या जाते? तर आपल्याला
बायोडिझेल तयार करायचं आहे. मग चालले शेतकरी आता तिकडे, आता तुम्हाला तूर नाही मिळणार, तूर तुम्ही तूर डाळ आयात करणार आहात, तुम्ही तेल आयात करणार आहात, आणि मग ते आयात केलेलं सोयाबीन तेल आहे ते GM सोयाबीनपासून आलेलं आहे. आजच्या घडीला अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती अगदी माणसाच्या लघवी आणि रक्तामध्ये सुद्धा ॲग्रोकेमिकल्स म्हणजे तणनाशक, कीटकनाशकांचे अंश सापडत आहेत. मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि ते अमेरिकेतलीच माणसं तुम्हाला जागृत करतायत की बाबा रे पहा जरा. खास म्हणजे मागच्या ब्रिटनच्या पंतप्रधानाला अमेरिकन जनतेला लिहिलेलं खुलं पत्र ते इकॉलॉजिस्टमध्ये प्रकाशित झालेलं होतं. त्याचा आम्ही मराठीत अनुवाद करून जनतेपर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडे हे पुस्तक आहे. तुमच्यापैकी कोणी असेल तर मी आणखी मागवेल. इथे वर्ध्यालाच ही पुस्तकं आहेत. हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि ही नुसतं वाचून चालणार नाही, हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला स्थानिक भाषेमध्ये पोहोचवलं पाहिजे. मीडियामध्ये जे इंडियन एक्सप्रेसमध्ये किंवा तत्सम इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये छापून येतं ते त्यांच्याच स्थानिक भाषेतल्या पेपरमध्ये येत नाही. हे वास्तव आहे. लोकसत्ते देत नाही. लोकसत्ते ते दुसरेच लेख येतात शरद जोशींच्या पिल्ल्यांनी लिहिलेले, आणि ते सगळे कॉर्पोरेटचं लॉबिंग करणारे असतात. आपल्यासारखा माणूस एक पत्र लिहायला जातो ते छापत नाहीत, कारण त्यांना व्यापार करायचा आहे. ठीक आहे, करा बाबा, तुम्ही तुमचा व्यापार करा. पण आपल्याला हे काम करावं लागेल. म्हणजे इथे बसलेली निवडक मंडळी आहेत, आपण सगळे सामाजिकदृष्ट्या खूप मला वाटते जागृत आहातच नक्कीच आहात. तर देशासमोर एवढे जे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत, तर हे प्रश्न आपण नाही तर कोण याला हात घालणार. ते त्यासाठी विदर्भामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जी मंडळी आहेत काम करणारी, तर त्यांच्यासोबत आपल्याला जोडून घेता येईल जसं जमेल तसं. तर विदर्भामध्ये आम्ही हे काम करत आहोत. इथे सुद्धा बीजोत्सव होतो. बीजोत्सवामध्ये पारंपरिक बियाण्यांचं जतन, सेंद्रिय शेतीच्या अनुभवांची देवाणघेवाण महत्त्वाचा भाग तो आहे. कारण सेंद्रिय शेतीच्या नावानं अतिशय चुकीच्या गोष्टीसुद्धा पद्मश्री मिळालेले लोक करत आहेत बरं का. तर आपल्याला ह्यापासून सावध राहिले पाहिजे. जनतेपर्यंत योग्य ते तंत्रज्ञान पोहोचवणं आणि अनुभवांची देवाणघेवाण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बीजोत्सवाचं आयोजन आपण नागपूरमध्ये करत असतो. आपण सगळे मंडळी आहे, झाडे परिवारसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे. साधारण एप्रिल महिन्यामध्ये, मार्च एप्रिलमध्ये आम्ही नागपूरला घेत असतो. त्याच्यामध्ये पारंपरिक बियाण्यांचं संवर्धन करणारे शेतकरी येतात. सेंद्रिय शेतमालाची विक्री पण होते आणि ग्राहकांना जागरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. सेवाग्रामला पण हा उत्सव होतो आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होतो आहे. पुण्यामध्ये शितोळे काकांनी सुरू केलेला जो अभ्यास गट आहे तो अतिशय महत्त्वाचं काम करतो आहे. शेतकरी आणि ग्राहक दोन्ही याच्यामध्ये आहेत. तर शेतकरी आणि ग्राहक मिळून दोघांनीही हवा, माती, पाणी हे मुद्दे धरून काम करणं आजच्या घडीला गरजेचं आहे. मला वाटतं मी इथे थांबतो. आणखी काही हे GM बियाणे, तणनाशके आणि कीटकनाशके ही पुस्तिका ज्यांना हवी असेल ती 5-10 प्रती मी आणलेल्या आहेत, पण मागून घेता येईल. तसं सेंद्रिय शेती का व कशी करावी, तर हे पुस्तक आम्ही म्हणजे शेतीचं विज्ञान कमी शिकलेल्या शेतकऱ्यांपर्यंत नीट पोचावं याच्यासाठी आपण छापलेलं आहे. 120 रुपये याची किंमत आहे. इथे याच्या मी 2-3 प्रती आणलेल्या आहेत, पण हवे असेल तर इथे वर्ध्यातच आहेत. हे आपल्याला 100-200 किती प्रती मागवता येईल. मला अशी आपल्याला विनंती करायची तर जर जास्त प्रती घेऊन आपण लोकांपर्यंत हे पोहोचवणं फार आवश्यक आहे. आपण संपर्कात राहूया. हॅलो, आपण जसं पशुमूत्राचा उल्लेख केला आपल्या संवादामध्ये, तर माझा प्रश्न असा आहे की पशुमूत्र हे आपण काही शेतकरी आता ड्रिचिंगमधून सुद्धा देत आहेत पिकांना, तर त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की विशेषतः मिरची पिकावर सर्वात मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे बोकडा व्हायरस. तर याच्यावर नैसर्गिक पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने आपल्याला नियंत्रण कसं मिळवता येईल. मातीचं आरोग्य जर ठीक असेल तर रोगराई कमी येईल, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट तुमचं बियाणं हा महत्त्वाचा भाग आहे.
अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती ह्या खूप नाजूक असतात. आपल्याला पारंपरिक बियाणंच वापरावं लागेल. तिसरी गोष्ट, मिरचीच्या बाबतीत विशेषतः रावसाहेब दगडेकरांनी जो प्रयोग केला तो असा त्यांचा अनुभव आहे की शेतकरी मे महिन्यामध्ये नर्सरी करतात मिरचीची आणि पाऊस आल्यानंतर आपण पेरतो, म्हणजे रोपणी करतो आपण त्या रोपाची. त्याच्याऐवजी आपण पाऊस सुरू झाल्यानंतर बी टाका नर्सरीमध्ये आणि जरा उशिरा येऊ द्या तुमचं पुढचं पीक. तर त्यामुळे हे सगळे प्रश्न बरेचसे कमी होतात. इतरही काही जैविक उपाय त्याच्यासाठी आहेत, बुरशा आहेत, बॅक्टेरिया आहेत, तपशिलात बोलता येईल. बोलू आपण नंतर याविषयी. हां, स्पर्धेत रिफॉर्म केलेली आहे जे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणार आहे. एक JK कोल्हे म्हणून मशिनिस्ट आहे, त्यांनी एक अशी मशीन बनवली की ज्याच्यात ॲग्रोवेस्ट टाकलं, म्हणजे पंजाबचं असेल, पराली असेल, इथे पराठीचा आहे, भुईमुग आहे, ऊस आहे, तर त्याच्यात टाकलं की त्याच्यामधून आम्हाला 3 बाय प्रॉडक्ट मिळतात. एक सिंग गॅस, एक ॲक्टिवेटेड चारकोल आणि काय यार, एक ॲक्टिवेटेड चारकोल, एक सिंग गॅस आणि क्रूड ऑइल. तर हे आम्ही आता म्हणजे आमचं मशीन वगैरे पूर्ण बनवून ती निरीला आम्ही मागे दिली होती, पण काही आर्थिक याच्यामुळे आम्ही कंपनीची थोडंसं 2-3 वर्षात सगळं होऊन जाईल. तर याच्या संदर्भात सर होऊ शकते तुमच्यासोबत काही काम आम्हाला करता येईल. ते मशीनचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवू शकतो. एका काळातून क्रांती नावाचं पुस्तक, ज्यांना थोडं खोलात जायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. थोडी माहिती, प्राथमिक स्वरूपाची माहिती आम्ही शेतकऱ्यांसाठी या पुस्तकात दिलेली आहे. सेंद्रिय शेती काबं कशी करावी हे मूलभूत पुस्तक आहे. पण वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक मी म्हणेल शेतकऱ्यांची गीता, बायबल, कुराण आहे. वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन मासानोबु फुकुओका नावाच्या जापानी वैज्ञानिकांनी अनुभवाच्या आधारे लिहिलेलं म्हणू किंवा किंबहुना ते पुस्तक दुसऱ्यांनी लिहिलेलं, वेंडेलबेरीने लिहिलेलं आहे. हे मूलभूत पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त शेती नाही तर ह्याच्यामध्ये जीवनदृष्टी आहे. शाश्वत जीवनदृष्टी ही आजची आपली पहिली गरज आहे. काय करावं, काय नाही करू. आज आपल्या डोक्यावरती बाजार आणि यंत्र आज जे हावी झालेले आहेत, आपल्याला त्यातून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. एका मर्यादेपलीकडे तंत्रज्ञान हे काहीही कामाचं नाही. तर आज फुकुओकांच्या पुस्तकातून आपल्याला काय कळेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आच्छादन. जमीन ही झाकलेली असावी. बायोमास कुठला असू दे, काडी कचरा, पालापाचोळा हा शक्यतो जमिनीला तसाच परत गेला पाहिजे. आपल्या शरीरावरती आपण कपडे धारण करतो आहोत, म्हणजे जी काही थंडी, ऊन, वारा वगैरे पासून रक्षण करण्यासाठी जमिनीचे तसंच आहे. जमिनीचं आरोग्य आपल्याला जर जपायचं असेल तर जमिनीचं तापमानही आपल्याला एक विशिष्ट रेंजमध्ये ठेवावं लागेल. खूप थंड किंवा खूप गरम नाही. त्यामुळे जमीन ही झाकलेली असावी काडी कचऱ्यांनी, पालापाचोळ्यांनी, पिकांच्या अवशेषांनी. त्या दृष्टीनं ते महत्त्वाचं आहे. वन स्टॉ रिव्होल्यूशन आपल्याला हे पुस्तक कुठून डाउनलोड करता येईल. मराठीत त्याचा अनुवाद आहे, एका काळातून क्रांती, वसंतराव पळशीकर. जगातल्या बहुतेक भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झालेला आहे, भारतातल्या जवळपास सगळ्या भाषांमध्ये. हे पुस्तक वन स्टॉ रिव्होल्यूशन आपण अवश्य बघावं. हां सर, राशनच्या योजना आहेत त्याच्यामुळे शेतीत काम करण्याला आता कामगारच मिळत नाही आहे. हो. आणि इथं आपण शेतकऱ्यांना म्हणतो की सेंद्रिय शेतीकडे वळा, तर एकतर त्याचं उत्पन्न तितकं येत नाही कारण आजूबाजूचे जे शेतकरी असतात त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर केला असतो आणि त्याची पूर्ण कीड त्या सेंद्रिय शेतीवाल्याकडे येते आणि त्याच्या आलेल्या उत्पादनाला बाजारपेठेत भावसुद्धा मिळत नाही. म्हणजे मी माझ्या अन्न सुरक्षेसाठी शेतकऱ्याला म्हणतो की तू सेंद्रिय शेतीकडे जा, ही हिंसाच आहे असं मला तरी वाटतं. मग याच्यातनं खरंच त्याला उत्पन्न जास्त मिळेल का कम्पेअर टू आधुनिक जे शेती करतात ते? आम्ही आमच्या भूमिका मांडलेली आहे. त्यामध्ये आम्ही म्हटलं आहे की अधिकतम, न्यूनतम नाही तर योग्यतम उत्पादन, इंग्रजीतला शब्द आहे ऑप्टिमम. शेतकरी जेव्हा अधिक उत्पादनाच्या मागे लागतो तर तेव्हा तो आपल्या भोवती फास आवडून घेत असतो. अधिक उत्पादन, गरजेपेक्षा जास्त उत्पादन गेलं बाजारात तर भाव लोळणारच आहेत,
हे साधा अर्थशास्त्राचा नियम आहे ना, मागणी आणि पुरवठा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला उत्पादन आणि उत्पन्न या 2 शब्दातला फरक आधी आपल्याला सांगावं लागेल. उत्पादन अधिक झालं म्हणजे तुझा नफा वाढणार आहे का, की तो नफा घटेल ना. शेतकऱ्याने उत्पादनाचा विचार करू नये तर उत्पन्नाचा विचार करावा. उत्पन्न म्हणजे निव्वळ नफा, आणि निव्वळ नफा काढत असताना स्वतःच्या परिश्रमाची किंमतसुद्धा त्याला जोडा. तो मुकेश अंबानी स्वतः पगार घेतो ना कंपनीतून. तुम्ही स्वतः शेतात काम करता तर तुम्ही तशी मजुरीसुद्धा लावत नाही ना. तुम्ही बाजारात जाता, हेलपाटे खाता, वेळ जातो, प्रवास खर्च होतो, तर तुम्ही तो जोडा ना उत्पादन खर्च तुमचा, आणि मग सांगा सरकारला की आमचा उत्पादन खर्च आहे. या अंगानं आपल्याला शेतकऱ्यांना जागृत करायची गरज आहे. आणि सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी कधीही कुठेही आत्महत्या केल्याची बातमी नाही. ही जी भीती आहे आपल्या डोक्यामध्ये, ही 100% चुकीची भीती आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सेंद्रिय शेती ही स्वतःसाठी आधी करायची आहे, बाजारासाठी नाही. सुरुवात स्वतःपासून करा. स्वतः तुम्हाला लागणारा भाजीपाला आधी स्वतः पिकवा. किचन गार्डनसारखं रूप द्या. पहिल्या वर्षी त्यातून शिका आणि त्यानंतर हळूहळू पुढे जा. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण कधीही मोनोकल्चरच्या मागे लागू नये. आपल्याला आपल्या शेतात जितकी विविधता ठेवता येईल तेवढी ठेवा. त्याच्यातून आपला रिस्क मॅनेजमेंट बऱ्यापैकी होतं. आपत्ती व्यवस्थापन करायचं असेल तर एका पिकाच्या मागे लागू नका. पुढची महत्त्वाची गोष्ट भविष्यातली शेती वृक्षशेती आहे. वातावरणाच्या बदलाचा आपल्याला सामना करायचा असेल तर माणसाला आपल्या जास्तीत जास्त गरजा आपल्याला आपल्या वृक्षांपासून मिळावं लागेल. उदाहरणार्थ मोहाचं झाड आहे. मोह तुमच्या शेतात लागावा अशी कितीतरी झाडं आहेत. टेंभरून आहे, चिकूच्याऐवजी टेंभरून आहे, चारोळी आहे, चारोळी बिब्बा वगैरे. चारोळीमध्ये बदामपेक्षा जास्त पोषण आहे बरं का. आपण सुकामेवा म्हणून चारोळीचा विचार करत नाही, बदामचा विचार करतो. ही सगळी जी झाडं आहे ही झाडं तुमच्या धुराबंधाऱ्याला असली पाहिजे. तर भविष्यातली शेती आहे वृक्षशेती आहे. 50% तरी खाद्य गरजा माणसाला पुढे भविष्यामध्ये झाडांपासूनच मिळाव्या लागेल. तर अशी विविधता आपल्याला ठेवावी लागेल. ठीक आहे, मी आहे इथे. हो, आता पुन्हा जेवणानंतर आपल्याला 201 तास आहे आपल्याकडे, तिथे